फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहे भरलेले कारल्याची भाजी. त्यासाठी आपण ही कारली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, हे पांढरेवाले तीळ आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि लागणारा मसाला. आपल्याला फक्त हळद, मीठ, लाल तिखट आणि जिरे, बस एवढंच आपल्याला लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. बघू शकता, आपण कारल्याच्या भाजीला सुरुवात करूया. हे बघा, हे कारला आहे, दोन्ही साईडने आपण कट करून घेतलेला आहे. याला मधातून असं कापायचं, 2 फोडी करायच्या. त्याच्यानंतर परत याला थोडंसं असं मध्यभागातून कट करायचं. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे आतला जो गाभा असतो त्याच्यामध्ये बिया पण असतात भरलेल्या. काही पिकलेली कारली असतात, त्याच्यामध्ये रेड कलरच्या बिया असतात. तर व्हाईट असो की रेड असो, पिकलेलंही कारलं असलं तरी चालते, फक्त ते कडक असायला हवं. हे बघा, हे असं होतं. काढल्यानंतर ह्या बिया आपण साईडनं ठेवूया. अशाच प्रकारे हे पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कट करून घेऊया. अशा प्रकारे सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता, हे दुसरं कारलं पण आहे. हे आपण दोन्ही साईडनी कट करून घेऊया. याला पण असं मधातून कापूया. त्याच्यानंतर हे बघू शकता, चला, हे बघू शकता, आपण सर्व कारले असे कट करून घेतलेले आहेत, कापलेली आहेत छानपैकी. आणि त्याच्या मधला जो गाभा आहे पांढऱ्या कलरचा, तो पूर्ण काढून टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे. अशा प्रकारे काय होतं ना, की मीठ भरल्यानंतर याची जी चव आहे ना, ती खूप छान लागते. जेवढं मीठ भराल तेवढी याला चव येणार. त्याच्यामुळे हे मीठ भरणं गरजेचं आहे. मीठ, थोडीशी हळद, आणि वाटलंच तर आपल्याकडे चिंचेचा कोळ असला तर तो पण आपण भरू शकतो. आणखी छान चव येणार भरलेल्या कारल्याची. हे बघा, बघू शकता, अशा प्रकारे. हे कारलंच नाही तर कारलं असेल, आपली फ्राय केलेली मिरची असेल, भरलेली भेंडी असेल, त्याच्यामध्ये पण मीठ भरणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे भेंडीला पण खूप छान चव येते. हे बघा, छानपैकी असं आपण, हे बघा, बघू शकता असं. हे बघा, आता आपण याला हळद लावणार आहे, थोडीशी अशा प्रकारे. सर्व याला थोडी हळद लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकता. मीठ लावायचं आहे, नंतर हळद लावायची आहे. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. मुलं कारलं बघितलं ना की एकदम असं तोंड जमा करून घेतात. पण ही भाजी छोटी मुले पण खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, सर्व याच्यात आपण हळद भरलेली आहे छानपैकी. मस्त बघू शकता, किती सुरेख दिसत आहे आपली कारली. हे
हे बघा, आता आपण याला हळद लावणार आहे थोडीशी अशा प्रकारे सर्व याला थोडी थोडी हळद लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकता. मीठ लावायचं आहे, नंतर हळद लावायची आहे. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. मुलं कारलं बघितलं ना की एकदम असं तोंड जमा करून घेतात. पण ही भाजी छोटी छोटी मुले पण खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, सर्व याच्यात आपण हळद भरलेली आहे छानपैकी. मस्त बघू शकता किती सुरेख दिसत आहे आपली कारली. इथे आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे, कारण आपण कारली ही वाफवून घेणार आहे. कारण कारलीला शिजायला खूप वेळ लागतो. कारली ही लवकर शिजत नाही. म्हणून अशा प्रकारे ही एक चाळणी घेतलेली आहे. ही जन्मरची चाळणी आहे. याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे. अशा प्रकारे याला असं तेल लावून घ्यायचं आहे हाताने. बघू शकता. आता ही जी आपली कारली आहे हळद मीठ लावलेली, तर ही आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे. असं काही नाही की चाळणीतच ठेवलं पाहिजे. तुमच्या जर स्टीमर जर अवेलेबल असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफवून घेऊ शकता. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्याच्यामुळे मी या चाळणीत वाफवून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कारलं ठेवायचं आहे. आणि ही चाळणी याच्यात ठेवायची आहे. गरम पाणी बॉईल झालेलं आहे असे आपल्याला हे ठेवायचे आहे. आणि याच्यावर आपण एक झाकण ठेवूया. बस 10 मिनटं आपल्याला असं वाफू द्यायचं आहे. मंद आचेवर आपण कारली ही 10 मिनिट वाफून घेणार आहे. त्याच्यामुळे 1 वाटी शेंगदाणे, गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे हे हलकेसे आपण भाजून घेणार आहोत. मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे आहे. थोडेसे हे भाजून झालेले आहे. याच्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकणार आहे, मोठा 1 चम्मच. हे आपण साहित्य काढून ठेवलेलं आहे, त्याच्यामधले तीळ टाकणार आहे. हे 10-12 लसणाच्या पाकळ्या आहे आपण घेतलेल्या, त्याला आपण याच्यात टाकणार आहे. कढीपत्ता धुवून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहे. आणि अर्धी वाटी हे सुकं खिसलेलं खोबरं आहे, ज्याला आपण खोबरा खिस म्हणतो. हा पण याच्यात घालायचा आहे. याला असं मंद आचेवर फिरून घ्यायचं आहे. मंद आचेवर भाजायचं आहे, कारण फुल गॅस जर ठेवणार तर ते जळू शकते. म्हणून आपल्याला मंद आचेवरच हे छानपैकी सर्व भाजून घ्यायचं आहे. बघू शकता. तर हे आपलं मंद आचेवर भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे. थोडं हे थंड होऊ देऊया. नंतर मिक्सर जारमध्ये याला काढून घेऊया. थोडं थंड झाल्याच्या नंतर हे थंड झालेलं आपलं भाजलेलं मिश्रण आहे, हे आपण
एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण घालणार आहे थोडीशी हळद, अर्धा चम्मच हळद, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि आपल्याला हवं असेल तेवढं लाल तिखट. बघू शकता इथे मी 2 चम्मच आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे आणि थोडीशी साखर, अर्धा चम्मच साखर. हवं तर तुम्ही साखर कीप पण करू शकता. थोडीशी धुतलेला कोथिंबीर, कापला नाही तरी चालेल. तर हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर हळूहळूपणे काढायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. हे बघू शकता अशा प्रकारे जाडसर, म्हणजे मिक्सर बंद चालू केल्यानंतर हे असा मसाला निघणार, जाडासा. खूप बारीक नको आहे. आपण हा भाजून वाटलेला मसाला इतका सुंदर सुगंध येत आहे की आपलं कारलं पण खूप झणझणीत होणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. बघूया आपली कारली शिजलेली आहेत का. बघूया अशा प्रकारे. हे बघू शकता छानपैकी शिजलेली आहेत. चला तर मग काढून घेऊया. याच्यात आपण काढलेला मसाला भरूया. हे बघू शकता आपली कारली खूप छान शिजलेली आहेत, एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. हे बघा छान. आता आपण याला थोडंसं 4-5 मिनटं थंड होऊ देऊया. नंतर याच्यात मसाला भरूया. तयार केलेला मसाला थोडंसं थंड होऊ दे. कारली आपली थंडी झालेली आहेत. हा काढलेला मसाला याच्यात भरायचा आहे. अशा प्रकारे मस्त दाबून भरायचा आहे. अशा प्रकारे हे बघू शकता. ही आजची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला खरंच खूप आवडेल. ज्याला कारलं नाही आवडत तो पण आवडीने खाणार आणि परत कारल्याची हीच रेसिपी तुम्हाला बनवायला सांगणार. म्हणून प्लीज नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कमेंटमध्ये सांगा, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचेल की तुम्ही कुठून माझ्या रेसिपी कुठपर्यंत जात आहे. हे बघा अशा प्रकारे. हे पहा आपला मसाला इथे भरून झालेला आहे छानपैकी आणि एवढा आपला हा मसाला उरलेला आहे. हा आपण एका छोट्या डब्यात स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला भरलेली भेंडी आणि फ्राय केलेल्या भरलेल्या मिरच्या पण आपण याच्या यूज करू शकतो. चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे आपण गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवलेली आहे आणि मोठे चमचे 2 चम्मच तेल कढईमध्ये टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ देऊया. नंतर याच्यात आपण कारली सोडणार आहे. चला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे. गरम कसं झालं हे आपल्याला बघायचं आहे. तर कढईवर असा हात ठेवून आपण
बघू शकतो हाताला वाफ लागली म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. चला मग आता ही आपली कारली आहे, ही कारली आपल्याला एक एक करून सोडायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. गॅस कमी केलेला आहे मी, कारण गरम तेल आहे, खूप तापलं आपल्या अंगावर पण उडू शकतं आणि आपला मसाला पण करपू शकतो. त्याच्यामुळे मी गॅस कमी केलेला आहे. असे एक एक करून आपल्याला हे कारल्याचे तुकडे सोडायचे आहे. अशा प्रकारे छानपैकी मस्त हा उरलेला मसाला आपण याच्यातच टाकूया. बघू शकता मस्त करायची आणि याला आपण असं फिरवूया थोडंसं. हे बघा अशा प्रकारे फिरवायचं आहे, याला खाली वर करायचं आहे, जेणेकरून सर्व कारल्याला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे आणि छानपैकी हे सर्व तुकडे फ्राय झाले पाहिजेत. अशा प्रकारे असं फिरून झाल्यानंतर याच्यावर आपण झाकणी ठेवूया 10 मिनटं मंद आचेवर होऊ देऊया. बघू शकता अशा प्रकारे आपली ही कारल्याची भाजी झालेली आहे. ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनवर किंवा कोणाचाही टिफिन असला तर टिफिनवर पोळीसोबत भाकरीसोबत पण खूप खायला छान लागते. बघू शकता अशी ही आपली भरलेली कारल्याची भाजी. प्लीज आजची ही माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल लाईक करायला विसरू नका. आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. थँक्यू.